हे पहा, आता आपण 11:47 झालेले आहेत. पाटस रेल्वे स्टेशन येथे सोलापूर येथे जाण्यासाठी आपण प्रवासासाठी आलेलो आहोत. परंतु या ठिकाणी रात्रीचे तिकिटाची कोणतीही व्यवस्था ही नसल्यामुळे आलेल्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने रात्रीची 12:10 ते 15 जी रेल्वे आहे, त्या रेल्वेसाठीचे तिकीट हे ग्राहकांसाठी उपलब्ध करण्याची सोय ही करण्यात यावी. परंतु जो तिकिटाचा ठेका दिलेला आहे, जे कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, ते रेल्वेच्या वेळी रात्रीच्या वेळी 10 नंतरच्या ज्या रेल्वे काय असतील त्या रेल्वेसाठी मात्र उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे येथे प्रवासी प्रवास करू शकत नाही असे म्हणता येणार नाही. ही रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे. आम्हाला तर तिकीट काढून जाण्याची आमची इच्छा असतानाही आता तिकीट पैसे असूनही आमची तिकिटाची गैरसोय आहे. त्यामुळे येथील प्रशासनाने असा आम्हाला प्रत्येक वेळी अनुभव येतो की रात्रीच्या वेळी तिकीट खिडकी ही सुरू नसते. त्यामुळे पुढील प्रवासामध्ये अडचणही येऊ शकते. याचा विचार पाटस रेल्वे प्रशासनाने का करू नये? तसेच रात्रीच्या 12:10 रेल्वेला कोणी प्रवासी नसतील असे समजणे चुकीचे आहे. हा रेल्वे प्रशासनाचा हलगर्जीपणा नाही का? ग्राहकाकडे पैसे असतानाही पुढे जर पकडले गेले रेल्वेमध्ये प्रवास करताना, तर संबंधित अधिकारी हे सर्व ऐकणारेच असतात असे नाही. काही समजून घेऊ शकतात. परंतु रेल्वे प्रशासनाची ही जबाबदारी नाही का की रात्रीच्या वेळी एक प्रवासी असो अथवा 2 असो, त्यांच्यासाठी तिकिटाची सोय करणं ही रेल्वे प्रशासनाची जबाबदारी असताना रेल्वे तिकीट हे बंद आहे. तसेच आता ही मालगाडी लागलेली आहे. रेल्वेचा टाईम होत आलेला आहे. आता 11:51 झालेली आहेत. तर संबंधित तेथे असणाऱ्या व्यक्तींनी सांगितले रात्रीची तिकीट खिडकी बंद असते, कोणी येत नाही आहे. आपण आता तिकिटाचा विषय सोडा तरी रात्रीच्या वेळी पुढील अधिकारी हे समजूतदार असतील तर प्रवासामध्ये काही अडचण येणार नाही. परंतु ग्राहकाला पैसे असतानाही तिकीट उपलब्ध न होणे ही रेल्वे प्रशासनाची जबाबदारी नाही का? हा पडलेला एक प्रश्न आहे ग्राहकाला. रेल्वे प्रशासनाने कमीत कमी 10 मिनटं अगोदर तरी तिकिटाची व्यवस्था करावी. 10 मिनटं बसावयास काय हरकत आहे? संबंधित जी व्यक्ती तिकीट काढणारे कॉन्ट्रॅक्ट बेसवर असतील त्यांनी हा हलगर्जीपणा केल्याचा त्रास मात्र त्या रेल्वेने प्रवास करणाऱ्याला पुढे दंडात्मक कार्यवाही सामोरे जावं लागू शकते. या सर्वस्वी जबाबदार ते कॉन्ट्रॅक्ट घेणारे तिकीट मास्तर असतील किंवा ज्यांनी ठेका घेतला आहे ते जबाबदार का नाहीत व त्यांना का धरण्यात येऊ नये? जर अधिकारी पुढील भेटणारे चांगले असतील तर ते हे ग्राह्य धरू शकतात.
या माहितीसाठी हा एक आपण व्हिडिओ बनवत आहोत की पाटस रेल्वे स्टेशनवरती आम्हाला हा आलेला तिसरा अनुभव आहे। पाटस रेल्वे प्रशासनाने याबाबत तिकिटाची सोय रात्रीच्या 12 वाजताच्या वेळी करावी अशी प्रवाशांमधून मागणी करण्यात येत आहे। आपला जन आवाज क्राईम न्यूज चॅनलसाठी औदुंबर फटाले, मंडोगण, फराटा। ग्राहक हितार्थ, शासन हितार्थ जारी, प्रवासी हितार्थ। पाटस रेल्वे प्रशासनाने दखल घेणे ही प्रवासी वर्गातून मागणी व हा एक आलेला अनुभव।